ठाणे श्रीनगर येथील अयप्पा मंदिरात मकर ज्योती सण मोठ्या उत्साहात साजरा. ठाणे श्रीनगर येथील अयप्पा मंदिरात मकर ज्योती सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या मंदिराची स्थापना 36 वर्षापूर्वी तुकाराम शिंदे यांनी दिलेल्या जागेवर करण्यात आली होती. लहानशा स्वरूपाचे हे मंदिर आज भव्य स्वरूपात उभे आहे आणि ते भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. संक्रांतीच्या दिवशी मंदिरात पोंगल सणांचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदे यांना दरवर्षीप्रमाणे प्रथम दिवे लावण्याचा मान मिळाला. त्यांच्या हस्ते दिवे लावल्यानंतरच इतरांनी दिवे प्रज्वलित केले. उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात मनोज शिंदे यांनी देवाची आरती केली. नंतर त्याची गुळाने तुलना करण्यात आली. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी पोंगलचे प्रसाद वितरण करून सण साजरा केला. अयप्पा मंदिराच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. भक्तांनी या सणाला मोठा प्रतिसाद दिला, ज्यामुळे मंदिर परिसरात भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या मंदिराची एक ऐतिहासिक असा त्याला मागे पुरावा आहे. 37 वर्ष या मंदिराला झाले बांधून. त्या ठिकाणी उन्नीकृष्णन, आमचे टायर व्यवसायात असलेले कुमार आणि त्यांचे सर्व सहकारी, अगदी 5-7 सहकारी या भागामध्ये संपूर्ण केरळा समाज, साऊथ इंडियन समाज आहे. त्यांनी या ठिकाणी ज्याप्रमाणे केरळामध्ये शबरीमल्यामध्ये ज्याप्रमाणे मंदिर आहे डोंगरावर, तशा प्रकारच्या डोंगरावर या ठिकाणी साक्षात्कार झाला की इथे मंदिर बांधावं. त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं. तेव्हापासून या ठिकाणी मकर संक्रांतीच्या माध्यमातून शबरीमल्याला ज्या वेळेला दिवा लागला जातो, त्यावेळेला 36 वर्षापासून शिंदे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी दिवा लावून मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात केली जाते. आता तुकाराम शिंदे यांचं तो वय झाल्यामुळे या ठिकाणी त्यांनी मला अधिकार दिल्यामुळे मी आता गेल्या 5-6 वर्ष या ठिकाणी दिवा लावून सुरुवात करतोय. या ठिकाणी जानकर आहेत, शैलेश आहे, आमचे संतोष आहे, ही सर्व मंडळी बरोबर माझ्या मनी नायर आहे, आमचा उन्नीकृष्णनजी आहेत, तुकाराम आहे, असं नाव घेतलं. सर्व वर्षानुवर्ष आज त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं या ठिकाणी श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि एक प्रकारचा मनोमिलनाचा एकत्र येण्याचा हा संदर्भ पण भेटतो आणि मनातून आतून जी श्रद्धा निर्माण होते. ज्या प्रकारे पूजेचं नियोजन असतं, सर्व ठिकाणी दीपक असतो, जशी काय दिवाळीचं आहे हिंदू संस्कृतीचं एक चांगलं प्रतीक म्हणून या भागामध्ये या ठिकाणी सर्व धर्म समभाव या माध्यमातून सर्व धर्माची लोक या ठिकाणी येतात आणि हा सण साजरा केला जातो. मी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण जनतेला मी आमचे जानकर, शैलेश या सर्वांच्या वतीने, मुन्नी शेठ आणि आमचा अयप्पा मंदिरचा जेवढा पण आमचे मेंबर आहेत, कमिटी मेंबर, त्यांच्या वतीने शुभेच्छा, शुभकामना देतो. एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र. शबरीमला हे देवस्थान केरळामध्ये असून आणि साऊथ इंडिया आणि आता महाराष्ट्रातली मुलं, माणसं, सर्वच जनता चांगल्या प्रमाणात तिकडे जातात आणि आज 14 जानेवारीचा मकर संक्रांतीचा फार मोठा महत्त्व असतो. या दिवशी आपण बघितलं तर दिवा जो आकाशामध्ये, त्याचं सायंटिफिक पण अजून शोधलं गेलं नाही, म्हणून त्या आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी सर्वच साऊथ इंडियन असतील, सर्वच प्रकारची सर्वच जनता इथली आज इकडे अयप्पा मंदिरात येते. माननीय मनोजदादा यांचे वडील तुकाराम शिंदे साहेब, शैलेशदादा यांचे वडील, यांनी फार 37 वर्षापूर्वी ही जागा अयप्पा मंदिरला आपण दिली होती, मोफतमध्ये दिली होती. म्हणजे खरंच आपण बघितलं तर शिंदे कुटुंबीय हे चांगल्या प्रकारे समाजकार्यामध्ये आपण बघत असतो, पण धार्मिक याच्यामध्येही चांगल्या प्रकारे योगदान 37 वर्षापासून केलेलं आहे. म्हणजे आपण त्यांची क्षमता आपण समजू शकतो. आणि आज या मकर संक्रांतीनिमित्त आज शिवसेना परिवारातर्फे, शिंदे परिवारातर्फे, जानकर परिवारातर्फे, पटाणे साहेब आहे, सर्वांतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षाची शुभेच्छा देतो. अयप्पा शबरीमला अयप्पा मंदिर में हम लोग जनवरी 14 तारीख से लेके संक्रांत तक ये उपवास चालू है. भगवान इतना लोग, करोड़ों लोग दर्शन के लिए जाते हैं. अभी हमारा जो वागड़ा क्षेत्र के अंदर पहले कोई भी मंदिर, कोई भी ऐसा संस्था नहीं था. JC में हम लोग ने मराठी स्कूल, शांतिनगर मराठी स्कूल में अयप्पा पूजा एक दिन रखा था. उसका बाद में जो है दूसरा साल में जो है शिंदे साहब का, तुकाराम शिंदे साहब का पीछे में जगह के लिए पड़ा था.
और वो सांप ने 1 साल तो घुमाया 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 ऐसे घुमाया, लेकिन वो भगवान छोड़ा नहीं है, उनको भी छोड़ा नहीं, हमको भी छोड़ा नहीं है। 87 दिसंबर 28 तारीख के दिन, सोमवार का दिन सुबह 5:30 बजे को शिंदे साहब और मैं ये जगह पे आया। साहब ने 1 पैसा लिया नहीं है, ये जगह हमको दिया। हम लोग ने ये जगह इतना मेहनत से बनाया, इतना मेहनत से, भगवान की शक्ति था, नहीं हो तो हम लोग कुछ नहीं है इसमें, कुछ नहीं। जब भी हमारे पास 3020 रुपये लेके इसको ऊपर आया था, इधर का जो भक्त लोग जो है, श्रद्धा लोग ने जो दिया, दान दिया, आज इधर तक हम लोग लेके आया। अगर आज कम से कम अभी नवंबर 14 तारीख से लेके ये दिसंबर 26 तक हम लोग रोज भोजन दिया था। जो लोग बड़ा बड़ा पूजा जो चलता था, ये सब अभी संक्रांत है, समाध है यार। मकर संक्रांत का दिन सिंधे साहब, तुकाराम सिंधे का घर से एक आदमी आके एक बत्ती लगाने के बाद में बाकी बत्ती लगेगा। ऐसे हम लोग ने सिस्टम बना के रखा, आज तक ऐसे चलते रहते। अभी आगे वो लोग संभाल ले दो, हम लोग संभालेंगे है। और स्वामी शरणय्यप्पा। माईक